कौशल्य आणि नवोन्मेषावर भर देत भविष्यासाठी सज्ज अशी युवा शक्ती आम्ही घडवत आहोत। युवा केंद्री 62,000 कोटी रुपयांहून अधिकच्या उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचं प्रतिपादन। डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता प्रस्तावानुसार सर्व पोलिसांची मुक्तता करण्यास हमासची तयारी। ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत। अनुकंपा उपकार नसून आपल्या लोकांप्रती शासनाची जबाबदारी। 5,000पेक्षा अधिक उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं शिफारस केलेल्या 5,122 उमेदवारांनाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान। एकाच दिवशी राज्यात 10,000पेक्षा अधिक पदभरती। देशातल्या दावा न केलेल्या संपत्तीच्या निराकरणासाठी निर्मला सीतारामन यांनी आपकी पूंजी आपका अधिकार योजनेचा केला प्रारंभ। एकेकाळी नक्षलवाद्यांची दहशत असलेल्या बस्तरमध्ये संस्कृती आणि वारशाच्या जतनासाठीचा उत्सव सुखद बदल। अमित शाह यांचं छत्तीसगडमधल्या दसरा उत्सवात प्रतिपादन। अहमदाबाद इथं वेस्ट इंडिज विरुद्धची पहिली कसोटी भारतानं 1 डाव आणि 140 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी। जागतिक पॅरा ॲथलेटिक्स या दिव्यांग क्रीडापटूंच्या अजिंक्यपद स्पर्धेत निशाद कुमार, सिमरन शर्मा यांनी पटकावली सुवर्णपदकं। आणि ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं मुंबईत वार्धक्यानं निधन।